देवाचं कार्य आमच्यात असतं. देवानं नबुकदनेच्या राजाला त्यावेळेस सांगितलं की वेळ आणि समय, वेळ आणि ऋतू बदलणारा देव आणि परमेश्वर आहे. आणि हा परमेश्वर ज्या महामारीपासून आम्ही आज बरेचसे लोक मृत्युमुखी होत आहेत, बरेचसे लोकांमध्ये ज्या कोरोना व्हायरसमुळे रोगग्रस्त झालेले आहेत, त्या सर्वांच्या जीवनामध्ये एक आशा जी आहे ती प्रभू येशू ख्रिस्तच आहे. जो कोणी देवाच्या वचनावरती, देवाच्या वचनात असं लिहिलंय, जो कोणी त्याचवर विश्वास ठेवतो त्याला तो कधीच लज्जित करत नाही. तर माझ्या हा प्रियानो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की देवावर, प्रभू येशू ख्रिस्तावर ज्यांनी विश्वास ठेवला त्यांना तो कधीच लज्जित करू शकत नाही. या संध्याकाळच्या वेळेला आपण या फेसबुक लाईव्हच्या द्वारे एक काही वचनाच्या द्वारे आपण बोलणार आहोत. जी परिस्थिती आज आपल्यामध्ये आहे, जी परिस्थितीतून आपण सर्वजण जात आहोत, काही वर्षापूर्वी अशी परिस्थिती एका समुदायाच्या जीवनामध्ये आली, एका राष्ट्राच्या जीवनामध्ये आली. आणि त्या राष्ट्राच्या जीवनामध्ये आलेला असताना त्यांना परमेश्वरानं कशा प्रकारे बाहेर काढलं आणि त्यांच्यासोबत कशा प्रकारे देवानं वार्तालाप केली, ह्या सर्व गोष्टी जी आहेत आम्हाला माहिती आहेत. आम्ही त्या सर्व गोष्टी जाणतो. आज आपण एका मोठ्या आगव्याबद्दल आपण लक्ष देणार आहोत, ज्याच्याबद्दल बायबलमध्ये बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहेत. या पवित्र शास्त्रामध्ये दोन असे एक मोठे योद्धे आहेत ज्यांचं चरित्र जे आहे व्यक्तिगत मला खूप प्रेरणादायक बनतं. सर्वात पहिलं जे चरित्र आहे ते आहे दावीद राजाचं. कारण या दावीद राजाला प्रभू येशू ख्रिस्ताकडून एक साक्षी आलेली आहे की हा माझा मनाचा मनलायक असा व्यक्ती आहे. हिंदी बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे, मेरा मनलायक व्यक्ती. आणि दुसरं एक व्यक्ती आहे ज्याचं नाव आहे मूसा. ह्या मूसेच्या जीवनामध्ये मूसेला देवानं अशा प्रकारे पाचारण केलेलं असताना केवळ बायबल असं सांगते की निर्गमनाच्या पुस्तकामध्ये ह्या मूसेच्या द्वारे देवानं 5 लाख पुरुषांना केवळ इस्रायल देशातून फिरौन राजाच्या गुलामीतून बाहेर काढण्यासाठी त्याचा वापर केला. हालेलुया. म्हणजे याचा अर्थ काय माहिती आहे का? ज्याप्रमाणे आज आपल्या भारत देशामध्ये परिस्थिती आहे, काही वर्षापूर्वी तशी परिस्थिती प्रत्येकाच्या जीवनामध्ये होती, प्रत्येकाकडे तशी परिस्थिती होती. आज आपण तो योद्धा आणि तो महान योद्धा ज्याला मोसे आपण म्हणूया, त्या मोसेच्या जीवनाच्या द्वारे आपण काही गोष्टी पाहणार आहोत. मोसेच्या जीवनाच्या द्वारे आपण काही गोष्टी आज शिकणार आहोत आणि समजणार आहोत की ही परिस्थिती जी आहे, ही परिस्थिती देवाच्या सानिध्यामध्ये आल्यानंतरच ही परिस्थिती जी आहे दूर होणार आहे. त्या मोसेच्या बद्दल आपण काही गोष्टी पाहणार आहोत. मोसेच्या जीवनामध्ये सुरुवातीला या मोसेचं जीवन कसं होतं आपण तुम्हाला सर्वांना माहिती पाहिजे. ज्या वेळेस फिरौन राजा याच्या जन्माच्या बद्दल थोडंसं मी तुम्हाला सांगू इच्छितो. ज्या वेळेस फिरौन राजाला ही गोष्ट लक्षात आली की इस्रायल लोकांची संख्या वाढत आहे, त्यामुळे त्याने असा आदेश दिला की 2 वर्षाच्या खालचे जितके काही पुरुष असतील किंवा मुलं असतील त्या सर्वांना काय करायचं, नील नदीच्या मध्ये टाकून द्यायचे किंवा मारून द्यायचे. पहा, एक मोठा योद्धा ज्यावेळेस जन्माला येतोय किंवा एखाद्याच्या जीवनाच्या बद्दल देवाची मोठी योजना ज्यावेळेस असते, त्यावेळेस त्याच्या जन्माच्या वेळेस सुद्धा अडचणी निर्माण होतात. देवाची स्तुती असो. यावेळेला आपण सर्वजण लक्ष देऊया की मोशेच्या जन्माच्या वेळेस एक मोठी अडचण आहे. कारण शत्रूने हे बघितलं होतं की हा मूसा उद्या चलून एक मोठा आगवा होणार आहे आणि हा आगवा झाल्यानंतर तो संबंध इस्रायलातल्या गुलामी मिस्री लोकांना गुलामीतून बाहेर काढून त्यांना त्यांच्या देशामध्ये घेऊन जाणार आहे. त्यामुळे शत्रूच्या राज्यामध्ये काय झाली, खळबळ झाली आणि त्यांनी फिरौनचा ताबा घेतला, फिरौन राजाचा. आणि त्यांनी अशी सूचना दिली की 2 वर्षाच्या खालचे तुम्हा सर्वांसाठी पवित्र शास्त्र निर्गमनाचं पुस्तक याचा पहिला अध्याय आणि त्याचं
22 निर्गमनाचं पुस्तक याचा 1 अध्याय आणि 22वे वचन. माझ्याकडं हिंदी बायबल असल्यामुळं हिंदीमध्ये थोडंसं सुलभ दिलेलं आहे, त्याच्यामुळं मी हिंदी वाचन करतो. निर्गमनाचं पुस्तक 1 अध्याय आणि 22 वचन आपण यावेळेस अभ्यास करूय. तब फिरौन ने अपनी सारी प्रजा के लोगों को आज्ञा दी, इब्रियों में जितने बेटे उत्पन्न हो उन सबों को तुम नील नदी में डाल देना और उन सब बेटियों को जीवित रहने देना. याचा अर्थ का फिरौन राजाने एक आदेश दिला, या इब्री लोकांमध्ये मिस्री लोकांमध्ये जे कोणी मुलं जन्मतील 2 वर्षाच्या खालचे त्या सर्वांना मारून टाकायचे नील नदीमध्ये, फक्त मुली वाचल्या जाणार. याचा अर्थ काय, ज्याच्या जन्मापासूनच एक मोठा राजा घाबरत होता. विचार करा त्याचा जन्म किती महत्वाचा. हालेलुया, देवाची स्तुती असो. म्हणजे याचा अर्थ ज्याला शत्रूकडून जन्म होऊ नये म्हणून त्याला सतवलं जात होतं, त्याच्याद्वारे देवाची मोठी योजना होती. हालेलुया, देवाची स्तुती असो. परंतु शत्रूला देवानं सांगितलं की तू किती जरी योजना केलीस तर तुझी जी योजना आहे त्या योजनेमधूनच मी सर्व गोष्टी उत्पन्न करेन. भजन संहिता दावीद या ठिकाणी 23वे अध्याय, भजन संहिता 23व्या अध्यायामध्ये तो एक अशा प्रकारे गोष्ट बोलतो जी आपण सर्वांना माहित आहे. मेरे सताने वालों के बीच में मेरी मेज को बिछाएगा. देवाची स्तुती असो. हालेलुया, हालेलुया. प्रभू येशूला धन्यवाद देऊया. आपण यावेळेला स्तोत्र संहितेचं पुस्तकाचा 23 अध्याय आणि 5 वचन आपण यावेळेस वाचणार आहोत. त्या ठिकाणी असं लिहिलंय, तू मेरे सताने वालों के सामने मेरे लिए मेज बिछाता है, तूने मेरे सिर पर तेल मला है और मेरा कटोरा उमड़ रहा. हालेलुया, देवाची स्तुती असो. ज्या नील नदीमध्ये फिरौन राजानं सांगितलं की 2 वर्षाखालचे सर्व बालकाला तुम्ही मारून टाकायचे, आता त्या नील नदीमध्ये, हालेलुया, देवाची स्तुती असो, एक मुलगा उत्पन्न झाला. त्याचं नाव मोशे असं ठेवण्यात आलं. आणि त्याच्या आईनं बघितलं की हा मोशे जो आहे हा एक बाळ जे आहे गोंडस आहे, म्हणून 3 महिने त्या लेकराला वाचवलं. प्रभूची स्तुती असो. त्यावेळेस राजाच्या आज्ञाला कोणी टाळू शकत नव्हतं, परंतु धन्यवाद मोशेच्या आईसाठी, कारण तिनं 3 महिने त्या बालकाला सांभाळून ठेवलं. आणि त्याच्यानंतर काय झालं माहिती आहे का, त्या बालकाला एका टोपलीमध्ये ठेवून त्याने एका नदीमध्ये सोडलं. आणि काय झालंय, ज्या नील नदीच्या वरती एक मोठा लेकरांना मारण्याचा आदेश दिला होता, एका नदीमध्ये त्या ठिकाणी मोशेला टोपलीमध्ये सोडण्यात आलं. त्याच ठिकाणी ही नदी, हालेलुया, ज्या नदीचा वापर फिरौन राजानं लहान मुलं मारण्यासाठी केला, देवानं त्याच नदीचा वापर मोशेला एका मोठ्या योजनेमध्ये केला. हालेलुया, देवाची स्तुती असो. आणि काय झालं त्या ठिकाणी की मोशेला काय केलं, त्या लहान बालकाला एका टोपलीमध्ये ठेवून नदीमध्ये सोडण्यात आलं. आणि बायबल असं सांगते की फिरौन राजाची कन्या जी आहे ती नदीवरती आंघोळ करत होती. आणि तिनं बघितलं की हे बाळ गोंडस आहे आणि हे गोर बाळ आहे. आणि तिनं काय केलं माहिती आहे का, त्या बालकाला काय केलं, आपल्या जवळ आणलं. हालेलुया, देवाची स्तुती असो, देवाची स्तुती असो. देवाला धन्यवाद देऊया, कारण देवानं आपल्या जीवनात. आणि ह्या बालकाची रवानगी, या टोपलीमधून त्याची रवानगी फेरोच्याच ताब्यात झाली, फेरोच्याच राजमहलमध्ये झाली. हालेलुया, देवाची स्तुती असो, देवाला धन्यवाद देऊया. ज्या फेरो राजानं लहान लेकराला मारण्याची आज्ञा दिली, आज याच मोशेला देवानं त्याच्याच राजमहलमध्ये त्याचाच मुलगा म्हणून पाठवला. हालेलुया, देवाची स्तुती असो. त्याच्या मुलीनं हा माझा मुलगा आहे म्हणून त्याला पाळण्याचा प्रयत्न केला. म्हणजे फेरोच्या राजगतीवरती पुढं चलून हा मोशेच येणार असं प्रत्येकाला माहिती. हालेलुया, मी आज तुम्हाला या ठिकाणी एक गोष्ट भविष्यवाणीच्या द्वारे सांगू इच्छितो माझ्या प्रियानो. ज्या ठिकाणी तुम्हाला असं वाटतंय की तुमची इच्छा संपलेली आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला असं वाटत असेल की तुमची आशा या ठिकाणी संपलेली आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या जीवनामध्ये काही शिल्लक नाही, मी आज तुम्हाला भविष्यवाणीच्या द्वारे सांगतो की या वर्षामध्ये देव तुम्हा सर्वांच्या बाबतीत
सुपर नॅचरल असे कार्य करणार. देवाची स्तुती असो, देवाला कार्य, देवाच्या कार्याला धन्यवाद देऊया. हालेलुया. देव आम्हा सर्वांसोबत राहणारा परमेश्वर आहे आणि देवाचा अभिषेक आणि देवाचा अनुग्रह ज्यावेळेस आम्ही घेऊन चालू, देव आमच्या सोबतीला कार्य करणार आहे. हालेलुया. देवाला धन्यवाद देऊया, देवाची स्तुती करूया. आता या मोशेच्या द्वारे देवानं त्या इस्रायल लोकांना बाहेर काढण्यासाठी काम केलं. पण या मोशेच्या जीवनामध्ये 2 गोष्टीचा आपण अभ्यास करणार आहोत. ज्या 2 गोष्टी ज्या आहेत त्याला एक मोठा आगवा बनवण्यासाठी, एक मोठा भविष्यातला एक मोठा एक लीडरशिपमध्ये उभं करण्यासाठी देवानं त्याला उपयोगात आणले. असे 2 मुख्य पॉईंट मी आज तुम्हाला सांगणार आहे. देवाची स्तुती असो, देवाची स्तुती. हालेलुया, हालेलुया. देवाला मी आज तुम्हाला एक सांगू इच्छितो, जर तुमच्या जीवनामध्ये अडचणी आहेत, जर तुमच्या जीवनामध्ये कष्ट आहेत, जर तुमच्या जीवनामध्ये दुःख संकट आहेत, तर देवाला धन्यवाद द्या. कारण देव तुम्हाला तयार करतो. कारण देव तुम्हाला तयार करतो यासाठी की तुम्ही पुढं चलून एक मोठा त्याचा आगवा बनणार आहात. हालेलुया. देवाची स्तुती असो. या मोशेच्या जीवनाच्या बाबत आपण 2 असे त्याच्या जीवनातले महत्त्वाचे पॉईंट्स जे आहेत त्या पॉईंटचा अभ्यास करणार आहोत. त्या मोशेच्या जीवनामध्ये हा मोशे जो आहे कशा प्रकारे इतका मोठा प्रभावी वक्ता बनू शकला, कशा प्रकारे हा मोशे जो आहे एवढा प्रभावी आगवा बनू शकला, त्याच्यातले 2 पॉईंट, बरेचसे पॉईंट त्याच्याबद्दल मी सांगू इच्छितो. जसं मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे दावीद राजा आणि मोसेस हे दोन चरित्र जे आहेत याचा आम्ही बारंबार अभ्यास केलेला आहे. आणि ज्यावेळेस अशा प्रकारे मी प्रार्थनेमध्ये होतो की देवा आमच्या सेवक लोकांच्या द्वारे अशा प्रकारची जी फेसबुक लाईव्हच्या मार्फत एक संदेश देण्यासाठी ज्यावेळेस तयार करत होतो, तर देवानं मला मोशे ही गोष्ट दाखवली. मोशेचं नाव सांगितल्यामुळं मी देवाच्या आणि पवित्र आत्म्याच्या उपस्थितीमधून हा संदेश तयार केला. मोशेच्या जीवनामध्ये मी तुम्हाला 2 गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. पहिली गोष्ट, मोशेच्या जीवनामध्ये काय होतं, मोशेच्या जीवनामध्ये देवासोबत त्याचा व्यक्तिगत संबंध होता. पहिली गोष्ट, मोशे प्रभावी व्यक्ता कसा बनला, त्याचं पहिलं कारण मोशेच्या जीवनामध्ये परमेश्वरासोबत त्याचा व्यक्तिगत संबंध होता. आणि कसा संबंध होता, आपण वचन काढूया. निर्गमनाचं पुस्तक याचा 33 अध्याय आणि 11वं वचन मी तुमच्यासाठी हिंदीमध्ये खूप सुंदर लिहिलेलं आहे. मराठी ट्रान्सलेशनमध्ये जे वाक्य पाहिजे ते वाक्य आलं नाही, परंतु हिंदीमध्ये एक सुंदर वाक्य लिहिलेलं आहे. पहिली, देवासोबत व्यक्तिगत संबंध. त्याचं निर्गमनाचं पुस्तक याचा 33 अध्याय आणि 11 वचन मी तुम्हा सर्वांसाठी वाचतोय. और यहोवा मूसा से इस प्रकार आमने सामने बात करता था जिस प्रकार कोई अपने भाई से बात करे. हालेलुया. देवाची स्तुती असो. या ठिकाणी असं लिहिले, देव परमेश्वर मोशे सोबत अशा प्रकारे बोलत होता जसा की एक भाऊ एका भावासोबत बोलत आहे. याचा अर्थ काय, ही गोष्ट त्या माणसासोबत होते ज्या माणसाचा परमेश्वरासोबतचा संबंध जो आहे खूप मोठा आहे. हालेलुया. देवाला धन्यवाद असो. देवाची स्तुती करूया. या मोशेचा देवासोबतचं नातं, देवासोबतचा संबंध जो आहे भरपूर बऱ्याच प्रमाणात, इंग्लिशमध्ये असं लिहिले फेस टू फेस. आज या महामारीच्या काळामध्ये आम्हाला एक विचार करण्याची आवश्यकता आहे की माझा संबंध परमेश्वरासोबत कसा आहे, की माझा संबंध परमेश्वरासोबत कशा प्रकारे आहे, किंवा मी माझा संबंध परमेश्वरासोबत कसा घालवतोय. माझ्या प्रियानो, माझ्या सेवक बांधवांनो, मी तुम्हाला आज उत्साहित करू इच्छितो की मोशे आमच्यासाठी एक नमुना आहे. देव त्याच्याशी बोलत होता अशा प्रकारे की एक भाऊ त्याच्याशी बोलणार आहे. आमोसच्या पुस्तकामध्ये असं लिहिलेलं आहे की सिंह क्यों न गरजेगा, कोई भविष्यवाणी क्यों न करेगा. म्हणजे याचा अर्थ काय माहिती आहे का, देव आम्हा सेवकांना त्याच्या संदेश त्याचं मर्म प्रगट केल्याशिवाय काही गोष्टी करत नाही. दुसरं एक वचन वाचूया आपण. त्याच्यामध्ये 20 अध्यायाचा 20 अध्याय याचं 19वं वचन तुम्हा सर्वांचा. निर्गमनाचं पुस्तक याचा 20 अध्याय आणि 19वं वचन यावेळेला मी तुम्हा सर्वांसाठी वाचतो. और वे मूसा से कहने लगे, तू ही परमेश्वर से बातें कर, तब तो हम सुन सकेंगे. लक्षात घ्या, इस्रायली लोक मोशेला म्हणतात की तूच देवाला बोल, कारण तू बोलल्यानंतर आम्ही तुझ्याकडून ऐकू. याचा अर्थ काय
की लोकांना माहिती झालं की देव जो आहे मोशेसोबत बोलतोय. देवाची स्तुती असो. या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो की देवासोबतचा तुमचा व्यक्तिगत संबंध राहण्याची आवश्यकता आहे. तुमचा आणि माझा देवासोबत जितकं घनिष्ठ नातं या दिवसात नाही, प्रत्येक वेळी ज्यावेळेस असेल तर आमच्या जीवनामध्ये देव जो आहे बऱ्याच मोठे कार्य करणार आहे. आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो, मध्यस्थी प्रार्थना. मध्यस्थी प्रार्थना करण्याचं एक मोठं कार्य मोशेच्या द्वारे झालं. निर्गमनच्या पुस्तकामध्ये असं लिहिलंय की इब्री लोकांमध्ये आणि परुषी लोकांमध्ये ज्यावेळेस युद्ध चालू झालं त्यावेळेस मोशे आपला हात ज्यावेळेस स्वर्गाकडे करायचा त्यावेळेस फलिस्ती लोकांवरती मिस्री लोक प्रभावी व्हायचे. आणि ज्यावेळेस त्याचा हात खाली व्हायचा त्यावेळेस फलिस्ती लोक त्यांच्यावरती प्रभावी व्हायचे. ही गोष्ट बघितल्यानंतर हारूननं काय केलं, 2 लाकडाच्या काट्या आणल्या आणि त्याच्या हातावरती ठेवल्या, जेणेकरून मोशेचे हात स्वर्गामध्ये राहिले पाहिजेत. आणि त्या हाताच्या द्वारेच इस्रायली लोकांना एक मोठा विजय प्राप्त झाला. हालेलुया, देवाची स्तुती असो. मध्यस्थी प्रार्थना करण्याचं एक जबरदस्त कार्य किंवा जबरदस्त गुण जो आहे ह्या मोशेच्या जीवनामध्ये होता. आज या संकटाच्या वेळेमध्ये आहे म्हणून मी सांगत नाही, परंतु आज आम्हाला विचार करण्याची आवश्यकता आहे की माझ्यामध्ये व्यक्तिगत प्रार्थना करण्याचं जीवन किती आहे. मी आज तुम्हा सर्वांना एक विनंती करणार आहे. आम्ही सर्वजण एका महामारीची ज्या झुंजत आहोत त्या महामारीला केवळ जर कशाने आपण हरवू शकतो तर तुमच्या आणि आमच्या प्रार्थनेच्या द्वारे. हालेलुया, देवाची स्तुती असो. एक वचन आपण वाचा, निर्गमनाचं पुस्तक याचा 32 अध्याय तुम्हा सर्वांसाठी मी वाचत आहे आणि त्याचं 11 वचनापासून 14 वचनापर्यंत, त्याच्या 11 वचनापासून मी यावेळेस तुमच्यासोबत वाचतो. त्या 11 वचनापर्यंत नाही, त्यातला भाग तुम्हाला मी सांगतो. यावेळेस परमेश्वराचा क्रोध जो आहे इस्रायली लोकांवरती आला आणि त्या क्रोधामुळे देवानं काय सांगितलं की मोशे तू बाजूला हट, मी काय करतो या संबंध जातीतल्या लोकांना नष्ट करतो. त्यावेळेस मोशेनं काय केलेलं आहे, तो परमेश्वराची मध्यस्थी प्रार्थना केलेली आहे आणि तो देवाला म्हणतोय, हे यहोवा तेरा कोप अपनी प्रजा पर क्यों भड़का है, जिसे तूने बड़े सामर्थ्य और बलवंत हाथ के द्वारा देश से निकाल लाया है. मिस्री लोग यह कहने पाए वह उनके बुरे अभिप्राय से अर्थात पहाड़ों में घात करने, धरती पर से मिटा डालने की मनसा से निकाल ले लाया. तो अपने भड़के हुए क्रोध को शांत कर और अपनी प्रजा को ऐसी हानि पहुंचाने से फिर जा. अपने दास अब्राहम, इसहाक और याकूब को स्मरण कर, जिनसे तूने अपनी ही शपथ खाकर कहा था, मैं तुम्हारे वंश की आकाश के तारों के तुल्य बहुत करूँगा. यह सारा देश जिसकी मैंने तुम्हारी चर्चा की तुम्हारे वंश को दूंगा कि वे उसके अधिकारी सदैव. तब यहोवा अपनी प्रजा की हानि करने से उसने कहा पछताया. देवाची स्तुती असो. जर 11व्या वचनाच्या दुसऱ्या भागापासून जर आपण बघत आहात तर मोशे देवाच्या उपस्थितीमध्ये प्रार्थना करत आहेत आणि त्याच्या प्रार्थनेमुळे काय झाले, त्याच्या मध्यस्थी प्रार्थनेमुळे काय झाले तर 14व्या वचनामध्ये असं लिहिलंय, तब यहोवा अपनी प्रजा की हानि करने से जो उसने कहा था पछताया. देवाची स्तुती असो. उत्पत्तीच्या 11व्या अध्यायामध्ये देव मनुष्याला बनवून पछतावला म्हटलंय, पण या वर्तणुकीला देवानं जे बोललं होतं ते देवाला स्वतः कॅन्सल करावं लागलं, कारण मध्यस्थी प्रार्थना करणारा मोशे देवाला जिंकला. हालेलुया, देवाची स्तुती असो. मोशेने मध्यस्थी प्रार्थना कुणासाठी केली? आपल्या लोकांसाठी केली, ज्यांचा देव नाश करणार होता. मी आज तुम्हाला पौलुसच्या जीवनामध्ये सांगायचं झालं तर पौलुस असा म्हणतोय, नाश होणाऱ्या लोकांसाठी मी उद्धाराचा गंध आहे. देवाची स्तुती असो. आज बरेचसे लोक ख्रिस्त विरहित आहेत, बरेचशा लोकांच्या जीवनामध्ये ख्रिस्त नाही. अशा नाश होणाऱ्या लोकांपर्यंत तुम्हाला आणि आम्हाला पोहोचून त्यांच्यात ख्रिस्ताचं वचन गाजवून त्यांच्यासाठी प्रार्थना करून देवाच्या राज्यामध्ये त्यांना घेऊन येण्याची आवश्यकता आहे. हालेलुया, देवाची स्तुती असो. देवाची स्तुती असो. आणि या मध्यस्थी प्रार्थनेच्या द्वारे मोशेनं देवाचं मन बदललेलं आहे. यावेळेला आपण एक कार्य करणार आहोत.
या महामारीच्या काळामध्ये देवाला आपण प्रार्थना करणार आहोत की देवा, एक मोशेच्या जीवनाच्या द्वारे तू तुझं मन बदललेलं आहेस प्रभूजी. ही महामारी कशामुळे, का कारणास्तव आलेली आहे, तो भाग वेगळा आहे. त्याचा विचार न करता आपण यावेळेला एक गोष्ट बोलणार आहोत की देवा, आपण तुझ्या त्या पवित्र कामाच्या द्वारे, तुझ्या त्या पवित्र कार्याच्या द्वारे प्रभूजी तू यावेळेला आम्हा सर्वांची भेट घ्या. यावेळेला आपण प्रार्थना करूया. आमच्या जिवंत देवा येशूच्या नावामध्ये प्रभूजी, जितक्यांनी ह्या गोष्टी ऐकल्या प्रभूजी, जे कोणी पाहत आहेत प्रभू, त्यांच्या जीवनावरती येशूचा अभिषेक यावा प्रभूजी. त्यांचे व्यक्तिगत संबंध तुझ्याशी वाढावे प्रभूजी. प्रार्थना करण्याचं त्यांना मन तू द्यावं यासाठी प्रार्थना करत आहोत देवा. येशूच्या नावामध्ये त्यांच्या जीवनातील सर्व अडचणी दूर व्हावे यासाठी प्रार्थना करत. या कोरोना व्हायरसला प्रभू येशूच्या सामर्थ्यानं आमच्या देशातून दूर करण्यासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत देवा. तुझा अभिषेक आणि तुझं कार्य आम्हा सर्वांच्या जीवनामध्ये व्हावं यासाठी आम्ही तुला निरंतर विनंती करू. सहाय्य कर आणि मदत कर. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने केली म्हणून आमेन आमेन आमेन. धन्यवाद.